नमस्ते मित्रांनो, संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। मागील भागात आपण सहसंबंध ही संकल्पना समजून घेतली होती, त्याचे प्रकार आपण समजून घेतले। भागात आपण सहसंबंधाचा जो काही गुणक असतो त्या गुणकाचा अन्वयार्थ नेमका काय आहे याबद्दल माहिती घेणार आहोत। आता सहसंबंधाची संकल्पना, त्याचे प्रकार आपण समजून घेतल्यानंतर सहसंबंधाचा जो काही गुणक असतो किंवा त्याला आपण म्हणतो कोइफिशियंट, कोरिलेशन असं जे आपण म्हणत असतो, तर याची नेमकी अर्थ नेमका काय असतो हे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं असतो। आता त्याचे जे काही प्रकार दिलेले आहेत, सहसंबंध गुणकाच्या अनुषंगाने जे काही गुणकांची किंमत दिलेली असते आणि किमतीनुसार अन्वयार्थ आपण कसा नेमका लावायचा आहे ते आपण आता समजून घेत आहोत। आता जर तुमचा सहसंबंधाचा गुणक जो आहे तो जर 0.20 पेक्षा कमी जर आलेला असेल तर आपण त्याचा अन्वयार्थ काय लावतो की तुमच्या दोन चलांमधला सहसंबंध जो आहे हा शून्य प्रकारचा आहे असं आपण काय करत असतो, म्हणत असतो। जर तुमच्या सहसंबंध गुणकाची किंमत जी आहे ती जर 0.20 ते 0.39 च्या दरम्यान जर आली तर तुम्ही मांडलेली जी काही चल आहेत त्या दोन चलांमधील सहसंबंध जो आहे हा अल्प प्रमाणात आहे किंवा अल्प सहसंबंध आहे असं आपण काय करत असतो, अर्थ लावत असतो। नंतर जर सहसंबंध गुणकाची किंमत जर 0.40 ते 0.69 च्या दरम्यान असेल तर मात्र त्या दोन चलांमधला सहसंबंध जो आहे हा वैध किंवा विश्वसनीय आहे असं म्हटलं जातं। त्याच पद्धतीने 0.70 ते 0.89 अशा प्रकारचा जर तुमच्या सहसंबंध गुणकाची जर किंमत आली तर मग मांडलेले दोन चल जी आहेत त्या दोन चलांमधला सहसंबंध हा उच्च दर्जाचा आहे किंवा उच्च प्रतीचा आहे असं आपण म्हणत असतो। आणि जर 0.90 ते 1 च्या दरम्यान जर तुमचा सहसंबंध गुणकाची जर किंमत असेल तर त्यावेळेला दोन चलांमधील सहसंबंध आदर्श किंवा लक्षात घेण्यायोग्य सहसंबंध आहे असं म्हटलं जातं। म्हणजे एकूणच हा सहसंबंध गुणकाच्या ज्या काही किमती आहेत त्या किमतीवरून आपण जे चल मांडलेली असते त्या चलांमध्ये नेमक्या कोणत्या प्रकारचा सहसंबंध आहे हे आपण काय करू शकतो, या पद्धतीने आपण लिहू शकत असतो। आता सहसंबंध गुणक काढण्याच्या दोन पद्धती आहेत, एक म्हणजे स्पियरमनची गुणानुक्रम पद्धती आणि दुसरी जी आहे ती म्हणजे पियर्सनची परिघात परिगुणन पद्धती। आता ही स्पियरमनची गुणानुक्रम पद्धती जी आहे ती अपरिमितीय चाचणीमध्ये मोडली जाते आणि पियर्सनची परिघात परिगुणन पद्धती जी आहे ती परिमितीय चाचणीमध्ये येत असते। आता या दोन्ही चाचण्यांच्या बाबतीत आपण काय करणार आहोत, माहिती घेणार आहोत, परंतु अपरिमितीय आणि परिमितीय या पद्धतीच्या अनुषंगाने जे आता आपण बघितलेलं आहे की स्पियरमनची परिघात परिगुणन जी आहे आणि पियर्सनची जी आहे तर या दोन्ही पद्धती नेमक्या कशा आहेत किंवा या पद्धतीने जर तुम्हाला सहसंबंध काढायचा असेल तर तो नेमका कसा काढायचा आहे तर याबद्दल आपण काय करणार आहोत, माहिती ही घेणारच आहोत। अशा रीतीने मित्रांनो आता आपण सहसंबंधाचा जो काही गुणक असतो त्या गुणकाच्या अनुषंगाने येणाऱ्या किमती आणि त्याचा अन्वयार्थ नेमका कसा लावायचा आहे याबद्दल माहिती घेतली। आणि त्या पद्धतीने ज्या दोन पद्धती आहेत स्पियरमनची आणि पियर्सनच्या अनुषंगाने, तर या दोन पद्धतींपैकी पियर्सनची जी परिघात परिगुणन पद्धती आहे या माध्यमातून आपण सहसंबंध कसा काढायचा आहे याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद।